नमस्कार बंधू भगिनींनो, मित्रमैत्रिणींनो. स्ट्रेस मॅनेजमेंटच्या आपल्या पुढच्या एपिसोडमध्ये आपण काही फ्रेंडली टिप्स घेणार आहोत की ज्या आपल्याला ताण नियोजनासाठी अतिशय उपयोगी पडणाऱ्या आहेत. आतापर्यंतच्या एपिसोड्समध्ये आपण ताण नियोजन कसं करायचं आणि छोट्या छोट्या सवयी, छोटे छोटे बदल कसे करायचे हे आपण बघितले. सुरुवातीलाच आपण चर्चा केल्याप्रमाणे ताण आपल्याला नाकारता येत नाही. ताण हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. परंतु अगदी सुरुवातीच्या टप्प्यावर आपण जर ताणाला ओळखू शकलो आणि आधीच्या एपिसोडमध्ये सांगितल्याप्रमाणे जे 7 मार्ग आहेत त्या 7 मार्गांचा अवलंब आपण केला, आपल्या थोड्याशा सवयी बदलल्या, आपण जर थोडंसं स्वतःला बदललं तर आपल्याला सहजच त्या ताणाचं नियोजन करता येतं आणि मग ताणमुक्त जीवनाकडे आपल्याला जाता येतं, जो मार्ग अंतिमतः आनंदी जीवनाकडे जातो. पण यासोबत आणखी काही टिप्स ज्या महत्त्वाच्या आहेत त्या देखील आपण या एपिसोडमध्ये बघणार आहोत. हे बदल देखील आपल्याला करण्याची गरज आहे. एकंदरीत सर्व वयोगटामधल्या प्रत्येकाला ज्याच्या मनावर ताण आहे, ज्याला ताणाचं नियोजन करता येत नाही आणि ताणामुळे मग आपण आपल्या जीवनाचा जो आनंद आहे तो गमावतो, त्यामधून अनेक व्याधी निर्माण होतात, त्याचा शरीरावर परिणाम होतो, त्याचा मनावर परिणाम होतो आणि त्यामुळे एकंदरीतच आपलं जीवन जे आहे ते अस्तव्यस्त व्हायला लागतं. त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी किंवा आनंद प्राप्त करण्यासाठी आपल्याला या काही टिप्स समजून घेणं गरजेचं आहे आणि त्याचा अवलंब देखील करणं गरजेचं आहे. पहिला एक भाग जो अतिशय महत्त्वाचा आहे तो याच्या संबंधी आपण आधी बोललेलो आहोत की आपण किमान म्हणजे 6 तास तरी किमान, खरं तर 7 ते 8 तास, पण किमान 6 तास आपल्याला शांत आणि कंटिन्युअस झोपेची आवश्यकता असते. त्याचा परिणाम असा होतो की आपण एक फ्रेश दिवस सुरू करू शकतो. त्यामुळे ही झोप मिळवणं आणि त्या झोप मिळवण्यासाठी आवश्यक असणारं मेडिटेशन हे करण्याची गरज आहे. पण झोप हा आपल्या जीवनावर फार चांगला आणि प्रभावी उपकारक असा एक विषय आहे की ज्याबद्दल काळजी घेण्याची गरज आहे. अनेक लोक असे असतात की ज्यांना झोप येत नाही आणि ताण अतिशय असहनीय होतो. अशा लोकांना झोपेच्या गोळ्या देखील घ्याव्या लागतात. सुरुवातीला त्या कमी पॉवरच्या असतात, नंतर ती पॉवर वाढवावी देखील लागते. अशी कुठलीही आर्टिफिशियल गोष्ट आपल्याला झोपेसाठी लागण्याची आवश्यकता पडायला नको आणि त्यासाठी म्हणून शांत मेडिटेशन करणे, लवकर जेवण आटोपणे आणि लवकर झोपणे हा प्रयत्न सर्व वयोगटाच्या लोकांनी करण्याची आवश्यकता आहे. अपवादात्मक परिस्थितीमध्ये आपल्याला जर रात्री जागावं लागलं, उशिरा झोप लागली तर गोष्ट वेगळी, पण ती सवय व्हायला नको. काही लोकांना रात्री 12, 1, 2 पर्यंत झोप लागत नाही आणि मग सकाळी उशिरा उठणं होतं आणि त्यामुळे दिवसाचा दिनक्रम जो आहे तो बिघडलेला असतो. तरुण वय असेल तर लवकर परिणाम त्याचा जाणवणार नाही, पण हळूहळू मात्र शरीरावर त्याचा परिणाम जाणवायला लागतो आणि मग अल्पवयातच म्हणजे अगदी 40 वय झालं तरी देखील त्यामध्येही आपल्याला त्याचे अत्यंत अपायकारक गोष्टी जाणवायला लागतात, शरीरावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे हे न होऊ देण्यासाठी आपल्याला शांत झोप ही अत्यंत आवश्यक आहे. याला हेल्दी लिव्हिंग असं आपण म्हणू की एक हेल्दी लाईफ जर जगायचं असेल तर पहिला भाग म्हणजे आपल्याला शांत 6 तास अनडिस्टर्ब्ड कंटिन्युअस झोप लागायला हवी. जर ती झोप लागत नसेल ना तर आपण काळजी करायला हवी आणि मग त्यासाठी म्हणून आवश्यक असणारी मनस्थिती झोपायच्या वेळी जी असायला हवी ती आपल्याला मिळवणं गरजेचं आहे. त्यामुळे पहिली टिप जी आहे, एक मैत्रीपूर्ण टिप जी आपल्याला या एपिसोडमध्ये मिळते आहे ती म्हणजे शांत झोप. हा पहिला भाग. दुसरी आहे एक्झरसाइज, व्यायाम करणे. ॲटलिस्ट 20 मिनिट्स 5 टाइम्स अ वीक. 20 ते 25 मिनिटाची एक्झरसाइज रोज आठवड्यातून 5 दिवस करणं नितांत गरजेचं आहे. ब्रेक अ स्वेट टू रिलीज एन्डॉर्फिन्स रिलीज करण्यासाठी आपल्याला घाम गाळण्याची आवश्यकता आहे. अन्यथा आपली जी लाईफस्टाईल आहे ना, ती लाईफस्टाईल सध्या आधुनिक काळामध्ये इतकी विचित्र झालेली आहे की आपण घाम गाळण्याचं कामच करत नाही. सगळं टिप ऑफ फिंगर्स आपल्याला मोबाईलवर पटपट करता येतं. सगळ्या गोष्टी ऑनलाईन ऑर्डर करता येतात आणि बऱ्याच गोष्टी या ऑनलाईन पद्धतीनं केल्या जात असल्यामुळे
आणि मशीन आणि तंत्रज्ञान तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात आलं असल्यामुळे अंग मेहनत तशी फार आपल्याला राहिलेली नाही. आणि त्यामुळे जुना काळ जर आपण बघितला तर त्या काळामध्ये एकंदरच जीवनाची शैली अशी होती की त्यामध्ये अंगमेहनत केलीच जायची. घरामध्ये पाण्यासाठी मोटर नसायची, त्यामुळे विहिरीचं पाणी दोरबादलीनं ओढावं लागायचं, त्यामध्येच मेहनत होऊन जायची. पण आता तसं होत नाही. बटन दाबलं की पाणी वर चढतं आणि त्यामुळे आपली अंग मेहनत तशी होत नाही. म्हणून आपल्याला अतिशय मनापासून ठरवून एक्झरसाइज करणं, व्यायाम करणं गरजेचं आहे. यामध्ये देखील बरेच वेळा ठरवलं फार लवकर जातं, पण त्याचं पालन मात्र केलं जात नाही आणि म्हणून मग बरेच वेळा आपल्याला व्यायामाच्या संदर्भात आरंभशूर लोक दिसतात की खूप उत्साहामध्ये व्यायाम करण्यासाठी म्हणून ठरवायचं, व्यायाम करणं सुरू करायचं, पण 8 ते 10 दिवसामध्ये तो उत्साह मावळतो आणि मग परत आपण सकाळी उशिरापर्यंत झोपायला लागतो. सहसा सकाळच्या वेळी केलेला व्यायाम हा आपल्याला एका तजेलदार दिवसाचा अनुभव देऊ शकतो. आणि म्हणून व्यायाम, त्याच्यासोबत योगाभ्यास, हे जे तंत्र आपल्याला आपल्या पुरातन संस्कृतीमध्ये सांगितलेले आहेत ना, ते अतिशय आवश्यक आहेत. म्हणजे आधीच्या काळामध्ये तर आपली जीवनशैलीच अशा पद्धतीनं बनवली होती की ज्यामध्ये अंग मेहनत आपोआप होऊन जायची. पण आता जर ती होत नसेल तर मग पुन्हा आपल्याला त्याच गोष्टींची उजळणी करण्याची आवश्यकता असते. आणि ती उजळणी म्हणजे आपल्याला व्यायाम नियमित करणे. फार जास्त व्यायाम करण्याची देखील आवश्यकता नाही, परंतु नियमित थोडासा त्याचा वेळ ठरलेला आहे. 20 मिनिटं, साधारण 20 ते 25 मिनिटं दिवसाला आणि 5 दिवस आठवड्याचे किमान एवढी एक्झरसाइज, एवढा व्यायाम आपण करायला हवा. आणि दुसरं म्हणजे आपण घाम गाळण्याची गरज आहे. कारण घाम गाळल्याशिवाय आपल्याला एन्डॉर्फिन रिलीज होऊ शकत नाही. हा एक विशिष्ट द्रव आहे आपल्या शरीरातून जो रिलीज होण्याची गरज आहे. जो रिलीज झाल्यानंतर आपण ताणापासून मुक्तता मिळवू शकतो. आणि म्हणून हेल्दी लिव्हिंगमधला दुसरा भाग महत्त्वाचा की आपण एक्झरसाइज नियमित करणे, नियमितपणे व्यायाम करणे अत्यंत आवश्यक आहे. हेल्दी लिव्हिंगमधला तिसरा अजून महत्त्वाचा भाग, टॉक थिंग्स आउट विथ समवन यू ट्रस्ट, अ फॅमिली मेंबर और अ गुड फ्रेंड. आपल्या मनामध्ये गोष्टी ठेवू नये, त्या बाहेर काढल्या पाहिजे. याचाच अर्थ आधीच्या एका एपिसोडमध्ये आपण शिकल्याप्रमाणे व्यक्त झालं पाहिजे. फक्त व्यक्त अशा व्यक्तीजवळ आपण व्हायला हवं ज्याच्यावर आपला पूर्ण विश्वास आहे. आणि यासाठी म्हणून आपले रिलेशन्स असे आपण तयार केले पाहिजे की ज्याच्यामध्ये आपल्याला मन मोकळेपणानं किमान 2 ते 3 मित्रमैत्रिणींसोबत किंवा नातेवाईकांसोबत बोलता आलं पाहिजे. आपल्या मनावर प्रत्येक वेळी दडपण यायला लागतं. दडपण येणं स्वाभाविक असतं, कारण विचारांची गर्दी आपल्या मनामध्ये होत असते. अनेक वेळा सायकोलॉजीच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर अनअवेअर थॉट्स, आपल्याला नकळत अनेक विचार आपल्या मनावर इम्प्रिंट होत असतात, उमटत असतात. आणि त्या मनामध्ये निर्माण झालेल्या विचारांबद्दल आपली एक प्रक्रिया सुरू असते, वैचारिक प्रक्रिया. आणि त्यामुळे ते दडपण येतं. ते विचार बाहेर काढले पाहिजे, ते विचार व्यक्त केले पाहिजे. आणि व्यक्त करीत असताना अत्यंत जवळच्या आणि विश्वासू व्यक्तीजवळ व्यक्त करता आले पाहिजे. असं म्हणतात की निदान आयुष्यामध्ये 3 ते 4 लोक असे असावेत की ज्यांच्याजवळ मनात येईल ते बोलता येईल. अन्यथा हातचं राखून आपण बोलत असतो. पूर्णपणे मन मोकळं करणं आपल्याला जमत नाही. बरेच वेळा तर आपल्याला नाटकीय पद्धतीनं बोलावं लागतं. जगामध्ये वावरत असताना या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. परंतु 3 ते 4 लोक आयुष्यामध्ये असे जवळचे घट्ट मित्र किंवा नातेवाईक हवेत की ज्यांच्याजवळ मन मोकळं करताना कसलाही आडपडदा ठेवण्याची गरज पडायला नको. संपूर्णपणे पारदर्शी असं ते नातं असावं की ज्यामध्ये काहीही सांगितलं तरी अडचण निर्माण होणार नाही आणि विश्वासानं आपलं ऐकलं जाईल, ही कुठेतरी आश्वस्तता आपल्याला जाणवली पाहिजे. आणि असं जर कोणी असेल तर त्याच्याजवळ मन मोकळं केलं पाहिजे. मनामध्ये जेवढ्या गोष्टी आपण दडपून ठेवू, मनामध्ये जेवढ्या गोष्टी आपण झाकून ठेवू, तेवढं त्याचं दडपण वाढायला लागतं. आणि मग त्याचं पर्यवसन, अल्टिमेटली त्याचा रिझल्ट हा ताण जास्त निर्माण होण्यामध्येच होतो. त्यामुळे मन मोकळं करता आलं पाहिजे. अर्थात यासाठी एक गोष्ट लक्षात घेऊयात की असं जसं आपल्या आयुष्यामध्ये कोणीतरी मन मोकळं करण्यासाठी हवं, तसं आपण देखील कोणाच्या तरी आयुष्यामध्ये ते स्थान प्राप्त करावं.
की आपल्याजवळ देखील मन मोकळं करता आलं पाहिजे कोणाला तरी. नातं जेव्हा बांधलं जातं ना, तेव्हा हे असं दुहेरी दोन्ही बाजूनं व्यक्त होऊन बांधलं जातं. हा डबल रोड आहे. हा टू अँड फ्रो रोड आहे. ज्यामध्ये दोघांकडूनही समसमान पातळीवर अशा पद्धतीची वैचारिक आदानप्रदान केली जाणं अपेक्षित आहे. आणि म्हणून त्या भूमिकांमधून हे सगळं केलं जातं आणि अशा पद्धतीचं नातं निर्माण करून आपलं मन मोकळं करणं, आपल्या मनातले विचार बाहेर काढणं ही देखील हेल्दी लिव्हिंगमधली एक अतिशय महत्त्वाची टिप आहे, जी आपल्याला दिली जाते आहे. याच्यानंतरचा जो भाग आहे तो देखील अजून महत्त्वाचा आहे. तो म्हणजे मेक ॲन इन्क्रीज एफर्ट्स टू ऑर्गनाइज युअर लाईफ. विस्कळीत जर आयुष्य असेल ना बंधू भगिनींनो, तर आपल्याला ताण आपोआपच निर्माण होतो. त्यामुळे आपलं आयुष्य, आपली कामं ही ऑर्गनाइज असली पाहिजे, व्यवस्थित आखीव रेखीव असली पाहिजे. अगदी छोटंसं उदाहरण आपल्याला देतो. काही जणांना आपली महत्त्वाची कागदपत्र कुठेही ठेवून देण्याची सवय असते, कुठेही ठेवून देतात. म्हणजे एखाद्या गठ्ठ्यामध्ये, एखाद्या फाईलमध्ये जशी जमली तशी आपण ती कोंबत राहतो, ठेवलेली असतात. पण मग अडचण अशी होते की ज्यावेळी तो महत्त्वाचा कागद गरजेचा असतो त्यावेळी तो सापडत नाही, कारण आपण ते ऑर्गनाइज केलेलं नसतं. एक छान पद्धत अशी आहे की आपले जे वेगवेगळे विषय आहेत, कुठले विषय असतात की एक तर आपण पत्र लिहित असतो कुठेतरी, त्याची एक रिसिप्ट आपल्याजवळ असते, पत्राची एक कॉपी आपल्याजवळ असते, एक पत्र जी आपल्याला आलेली असतात, म्हणजे लेटर्स हा एक पार्ट आहे. दुसरा म्हणजे आपण कुठे बिलं भरतो किंवा आपण कुठे पैसे जमा करतो, त्याची पावती आपल्याला मिळते, ती झाली रिसिप्ट. तिसरं एक महत्त्वाचं असतं की जे डॉक्युमेंट्स असतात महत्त्वाचे, की कुठे काही खरेदी केलेली आहे, कुठे काही आपण काही विकत घेतलेलं आहे, काही घराचे कागदपत्र महत्त्वाचे, असे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स असतात. असे 3-4 प्रकार जे कागदपत्रांचे आपल्याकडे आहे. अजून एक भाग असतो की जो म्हणजे आपले कार्ड्स असतात आजकाल, वेगवेगळे कार्ड्स. कुठे क्रेडिट कार्ड असतं, कुठे डेबिट कार्ड असतं, कुठे आधार कार्ड असतं, कुठे इलेक्शनचं कार्ड असतं. आपले जे आयडेंटिटी कार्ड्स आहेत सगळे, हे सगळे महत्त्वाचे कागदपत्र आहेत. मग आता हे 4 प्रकार जर असतील की ज्याच्यामध्ये एकामध्ये लेटर्स आहेत, एकामध्ये इम्पॉर्टंट रिसिप्ट्स आहेत, एका याच्यामध्ये इम्पॉर्टंट लीगल डॉक्युमेंट्स आहेत आणि काही आपले आयडेंटिटी कार्ड्स आहेत. हे जर आपण वेगवेगळ्या फाईलमध्ये किंवा वेगवेगळ्या फोल्डरमध्ये नीट रचून ठेवले, क्रमानं लावून ठेवले, थोडा वेळ जाईल त्याच्यासाठी, थोडीशी मेहनत करावी लागेल, पण आला कागद की कोंबून ठेव कुठेतरी, आला कागद की कुठल्या तरी फाईलमध्ये ठेवून द्यायचा, असं न करता ऑर्गनाइज्ड स्वरूप जर असेल ना, तर आपण निश्चिंत राहतो, आपल्यावर ताण येत नाही. आणि त्यामुळे काय होतं की आपल्याला सगळ्या गोष्टींची ईज राहते. कुठला कागद कुठे आहे त्या त्या फोल्डरमध्ये तो ठेवलेला आहे. त्यावेळी ज्यावेळी ही सवय लावायला लागते आपल्याला की कागद आल्यानंतर तो वाचणं झालं, त्याचं काम झालं की तो त्या फोल्डरमध्ये पोहोचेल. त्याच वेळी तो जर त्या फोल्डरमध्ये लावला तर आपल्या मनावर जो ताण येतो ना तो निघून जातो आणि आपण रिलॅक्स राहतो. आपण अतिशय रिलॅक्स राहतो. तो कागद त्या ठिकाणी असतोच. आपल्या अपरोक्ष देखील आपण जर त्याला टायटल दिले असतील, म्हणजे फाईल्स असतील समजा, तर लेटर्स 1, लेटर्स 2, लेटर्स 3, म्हणजे एक फाईल संपली तर 2 नंबर, 2 फाईल संपली तर 3 नंबर, असंच इम्पॉर्टंट रिसिप्ट नंबर 1, इम्पॉर्टंट रिसिप्ट नंबर 2, नंबर 3. रिसिप्ट जर फाईल संपत आल्या तर नवीन फाईल घ्यायची. पण असं जर नीट आपलं एखाद्या कपाटामध्ये किंवा एखाद्या रॅकमध्ये हे सगळं लावून ठेवलं तर त्याचा फायदा असं होतो की आपले अपरोक्ष देखील, आपण हजर जरी नसू तरी देखील दुसऱ्या कोणाला तरी सांगून आपण तो कागद बरोबर काढू शकतो आणि ते काम होऊ शकतं. अनेक वेळा ताण यामुळे देखील येतो की वेळच्या वेळी आपल्याला कागदपत्र सापडत नाहीत आणि त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागतो. कधी कधी ते कागद हरवून जातात, शेवटपर्यंत सापडत नाही आणि मग वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये जाऊन ते कागद पुन्हा तयार करून घ्यावे लागतात, ज्याचा प्रचंड ताण येतो, पैसा खर्च होतो, वेळ खर्च होतो. असं न करता आपण आपलं लाईफ संपूर्णपणे ऑर्गनाइज करावं. मग याच्यामध्ये अगदी विद्यार्थ्यांवर अभ्यासाच्या दरम्यान येणारा ताण देखील येतो की 5 विषयांचा मला अभ्यास करायचा आहे, तर कुठला विषय मला कठीण वाटतो, त्याचं काहीतरी नियोजन करावं लागेल ना. की पुस्तकं पडलेले आहेत, जे पुस्तक हातात आलं त्याचा अभ्यास सुरू केला असं होत नाही. ताण जर येऊ द्यायचा नसेल तर त्याच्यासाठी हा एक फार छान मंत्र आहे, ऑर्गनाइज युअर लाईफ. ऑर्गनाइज एव्हरी ॲक्टिव्हिटी, करेक्ट ॲक्टिव्हिटी ऑर्गनाइज करणे. माझा एक मित्र होता, ज्या मित्राची एक अतिशय वाईट सवय होती की तो गाडीची चावी त्याला वाटेल तिथे ठेवून द्यायचा.
त्यानं सवयच लावली नव्हती की कुठेतरी खिळ्याला ती किल्ली लटकावून ठेवणे. आणि ती आमची वहिनी आम्हाला सांगायची की रोजचा याचा ऑफिसमध्ये जाण्याचा वेळ 15 मिनिटं हे ताणयुक्त असतात. तो घरातल्या सगळ्यांवर चिडचिड करत असतो, कायम चरफडत असतो. याचं कारण की त्याला ती किल्ली सापडत नाही. आणि त्याचं कारण काय, तर त्यानं ती जागेवर ठेवलेली नसते. बघा किती छोटीशी गोष्ट आहे. पण हा छोटासा बदल, हा इतकासा बदल जर आयुष्यामध्ये केला की घरी परतल्यानंतर जेव्हा आपण गाडीची किल्ली अंतिमतः ठेवून देतो आहे, तर ती कुठेही आपण जिथे बसलो आहे तिथे न ठेवता किंवा कुठेही फेकून न देता एका खिळ्याला नीट लावून ठेवणे, एवढी छोटीशी सवय त्याच्या रोजच्या आयुष्यातले 15 ताणयुक्त मिनिट्स कमी करू शकतात. कारण रोज 15 मिनिटं तो किल्ली शोधत राहतो, सरफडत राहतो, घरातल्या प्रत्येकावर ओरडाआरडी करतो आणि त्याचे 15 मिनिटं कार्यालयात जाताना अतिशय ताणयुक्त असतात आणि तो ताण घेऊनच तो कार्यालयात जातो. हे कसं थांबवता येऊ शकेल? मंत्र आहे ऑर्गनाइज युअर लाईफ. छोट्या छोट्या सवयी अशा लावायच्या की ज्याच्यामुळे आपलं लाईफ जे आहे ते ऑर्गनाइज असेल आणि आपण ती ईज मिळवू. तो शब्द पहा किती छान आहे, ईज. सोपं करू आपण आयुष्य. जितकं सोपं आयुष्य तितका ताण कमी. एक अजून महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे डेलिगेट थिंग्स व्हेन यू नीड टू. आपल्याला लोकांना गोष्टी सांगता आल्या पाहिजे. एकच काम आपणच करू शकतो असा विचार न करता ते काम आपल्याला डिस्ट्रीब्यूट करता आलं पाहिजे, ते इतरांवर सोपवता आलं पाहिजे आणि इतरांकडून ते करून देखील घेता आलं पाहिजे. लोकांची मदत घेऊ शकतो आपण. मदत मागायला घाबरण्याचं किंवा संकोच करण्याचं कारण नाही. आपल्याला जर मदतीची गरज असेल तर ती मदत आपण घेऊन आपण आपलं लाईफ ऑर्गनाइज करू शकतो. अतिशय छान पद्धत. यासाठी छान मैत्री कामात येते. यामध्ये छान नाती कामात येतात. आणि अशी नाती किंवा असे मित्र मैत्रिणी जर आपल्यासोबत असतील तर ते आपल्याला सहज मदत करू शकतात आणि त्यांच्या मदतीनं आपण एक छान ऑर्गनाइज लाईफ तयार करू शकतो, ज्याच्यामध्ये ताणाला थाराच उरणार नाही, ताण राहणारच नाही. सगळं काही नीट नेटकं ठरलेलं आपलं असेल आणि बरोबर त्या पद्धतीनं आपण आपलं जीवन जगू. अर्थात आपण आपलं जीवन सोपं करू. जितकं ते सोपं तितकं ते ताणमुक्त.